पुण्यातील नांदेड परिसरामध्ये ड्रेनेज लाईनचं काम सुरू असताना माती अंगावर कोसळल्यामुळे 4 कामगार या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले होते। आता पण सध्या पाहतोय की पुणे महापालिकेचं पीडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे आणि आतापर्यंत जवळपास 3 कामगारांना या मातीच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढलेलं आहे, तर एका कामगाराला या ठिकाणाहून बाहेर काढण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। मोठ्या प्रमाणात चिखल आहे आणि हे जे काम सुरू आहे ते मोठ्या मातीचा ढिगारा शेजारी आपण पाहतोय आणि त्यातला अर्धा ढिगारा जो आहे तो कामगारांवर कोसळल्यामुळे मातीच्या खोल ढिगाऱ्याखाली हे कामगार अडकले होते। आतापर्यंत 3 कामगारांना सुखरूप बाहेर काढलं असलं तरी एका कामगाराचा या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची देखील प्राथमिक माहिती समजते। एक कामगार जो अद्याप देखील अडकलेला आहे त्याचं बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे आणि या कामगाराचा मृत्यू झाला असल्याचं देखील या ठिकाणी प्राथमिक माहिती सांगितली जाते। जवळपास 1 ते 2 तासापासून हे सगळं काम सुरू आहे, मात्र मोठ्या प्रमाणात चिखल आणि मोठ्या प्रमाणात माती पडल्यामुळे माती काढण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे। काही वेळात आता जो अडकलेला कामगार आहे त्याला देखील बाहेर काढलं जाईल, मात्र या 4 कामगारांपैकी एका कामगाराचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचं प्राथमिक माहिती समजते। तर जे जखमी आहेत त्यांना स्थानिकच्या रुग्णालयात उपचारासाठी देखील दाखल केल्याचं या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते। तर स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। हे जे काम आहे ते पुढील अर्धा ते 1 तास काम सुरू असू शकतं, अशा प्रकारची माहिती जी आहे ती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।